नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल. हरताळिका तृतीया 26 ऑगस्ट 2025 रोजी हरताळिका हे व्रत येत आहे. ते कधी धरावे, कसे धरावे, त्याची घरच्या घरी पूजा मांडणी कशी करावी या सर्वाची माहिती तर मी तुम्हाला देणार आहे. पण त्याआधी घरात पूजा कशी करावी हे तुम्हाला मी सांगणार आहे. पूजा किती वाजता करावी याची संपूर्ण माहिती पूजेची मांडणी झाल्यावर मी सांगेन. अगदी थोडक्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा दाखवणार आहे, जी प्रत्येकीने घरी मांडायची आहे. तर चला आपण आजच्या पूजेला सुरुवात करू. सर्वप्रथम एका चौरंगावर आपल्याला असे लाल किंवा पांढरे असं घालून घ्यायचे आहे. मी लाल घातले आहे कारण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसले पाहिजे. त्यानंतर बघा, बाजारामध्ये अशा हरताळिका मिळतात. मला यावर्षी खूपच सुंदर हरताळिका मिळालेल्या आहेत. तर या माझ्या हरताळिका आहेत. तर मी तुम्हाला दिसावेत म्हणून ही सगळी पूजा अशा पद्धतीनं मांडत आहे. आपण पूर्व पश्चिमी पूजा मांडायची आहे. तर या आहेत हरताळिका. ही पार्वती माता आणि ही तिची सखी आणि मध्ये शिवलिंग, असे या दोन. एक सेपरेट पण मिळतात, एकत्र पण मिळतात आणि मध्ये आहे गणपती बाप्पा. तर अशी आमच्याकडे खरं तर ही हरताळिका पूजा आणि शिवलिंग त्याची पूजा या दिवशी करतात. तुमच्याकडे हे मिळत नसेल तरी हरकत नाही. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी एक ताट घ्यायचं आहे, कारण ब्लाउज आपण मांडत आहे ते खराब होऊ नये यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्यानंतर त्या ताटामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली वाळू घ्यायची आहे. आता पावसामुळं अर्थातच मला जी मिळाली ती वाळू जरा ओली आहे, पण असू दे, आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे आपण जे आहे त्यामध्ये आपल्याला समाधान मानायचं आहे. तर ह्याला आपल्याला फक्त शिवलिंगाचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी काही हुबेहूब आलं पाहिजे असं नाही. पार्थिव शिवलिंग हे खूप जास्त महत्त्वाचे असते हरताळके दिवशी बनवणे. त्यामुळे आपल्याला फक्त त्याला एक छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. जसा तुम्हाला जमेल तसा आकार देऊन घ्या. ती शिवपिंड आहे एवढं तुम्हाला समजलं बस. आणि हा जो निमुळता भाग आहे तो उत्तरेला येईल अशा पद्धतीनं आपल्याला ही हे करायचे आहे. तर माझी तर बघा एका मिनिटात करून झाली आणि हुबेहूब शिवलिंग दिसत आहे असं मला तरी वाटत आहे. आणि याच्यानंतर मग याच्यावर थोडं लिंग म्हणून थोडंसं मोठं लिंग तयार करायची आणि अशी यावर उंचवटा करायचा, म्हणजे मग ते लिंग तयार अशा पद्धतीने. तर मी का दाखवलं, कारण बऱ्याच नवीन ज्या ताई असतील आपल्या, ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा ज्या मुलींना हे व्रत करायचं आहे, साधारण 10 वर्षाच्या पुढच्या मुली हे व्रत धरू शकतात. त्याच्या आधी का माहीत नाही म्हणते मी, कारण मुलींना उपवास झेपत नाही, त्यांना आजार पण येतो. म्हणून साधारण 10 वर्षाच्या वरच्या मुलींनी व्रत धरावे. आता मी ओवीला करायला सांगणार आहे. उपवास नाही झेपला तरी चालेल, पण अशा पद्धतीनं पूजा मांड हे मी तिला अवश्य सांगणार आहे. तर हे बघा, हे आहे आपलं शिवलिंग. तर ते अशा पद्धतीनं आपल्याला मांडून घ्यायचं आहे. आता मी जरा हात धुवून येते. तर आता ही आहे हरताळिका, हे आहे आपले शिवलिंग. या ठिकाणी मी समई लावून घेतलेली आहे. हे बघा, इथे समई, उदबत्ती. सगळ्यात आधी मी समई लावून घेतली, त्यानंतर उदबत्ती. आता आपण एक तुपाचा दिवा पण लावून घेऊया, कारण कुठलीही पूजा चालू असताना तुपाचा दिवा, तेलाचा दिवा हे आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपण एक तुपाचा दिवा पण लावून घेऊया. आणि ही जी पूजा आहे ती करताना कायम आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करायचा आहे. एक तुपाचा दिवा पण लावून घेतला आहे. त्याचे तोंड आपल्याला अशा पद्धतीने देवीकडे करायचे आहे, माता पार्वतीकडे करायचे आहे. तुमच्याकडे शिवलिंग ठेवण्याची पद्धत असेल तर ते पण पूजेमध्ये नक्की आवर्जून ठेवा. आता हे जे पार्थिव शिवलिंग आहे आणि या ज्या देवी आहेत त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी थोडेसे फुलाने पाणी शिंपडून घ्यायचे आहे. फुलाने, म्हणजे हाताने नाही शिंपडायचं, फुलाने, कारण कुठूनही देवी आलेल्या असतात, तर हातही लागलेले असतात. म्हणून गंगाजल आणि पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतर आता याच्यावर पण पाणी शिंपडून घ्या किंवा सरळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
अभिषेक केला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला थोडंसं दूध या महादेवावर शिवलिंगावर होऊन घ्यायचं आहे. अगदी थोडंसं दूध आपल्याला व्हायचं आहे. त्यानंतर शिवपिंडीला आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे. शिवपिंडीला चंदन आणि मातेला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. चंदन किंवा भस्म तुमच्याकडे जे काही असेल ते लावून घ्यायचं. मातेला हळदी कुंकू. हळदी कुंकू लावून झाल्यावर थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. सगळं एका जागेवर दूध बसायचं आहे, म्हणजे नंतर शोधाशोध होत नाही. शिवलिंगावर आणि माता पार्वती अशा अक्षता आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर शिवपिंडीवर अशा पद्धतीचे गेज वस्त्र वाहून घ्यायचे आहे. ही पूजा करताना आपल्याला गणपतीची पण पूजा करून घ्यायची आहे, पण माझी देवघरात ऑलरेडी गणपतीची पूजा झालेली आहे, म्हणून मी पुन्हा इथं गणपतीची पूजा केलेली नाही. आता त्यानंतर आपल्याला थोडेसे हे लावायचं आहे, अत्तर लावून वाहून घ्यायचे फूल आणि शिवशंकरावर सुद्धा वाहून घ्यायचे. अत्तर लावायचे, वाहून घ्यायचे. लक्षात घ्या की पूजा करण्याच्या आधी गणपतीची पूजा आपल्याला आठवणीने करायची आहे. माता पार्वतीला आणि सखीला छान अशी वेणी घालून घेतलेली आहे. गजरा घातला तरी चालेल. आपल्याला इच्छा असेल तर शिवपिंड थोडीशी सजवून घेतली तरी चालेल. आता महत्वाचं म्हणजे जेव्हा पार्वतीने हे व्रत धरलं होतं तेव्हा फक्त आणि फक्त पत्री खाऊन धरलं होतं, म्हणजे बेलाचं पान, पत्री जे काही असेल ते खाऊन तिने व्रत धरलं होतं. म्हणून या व्रतामध्ये बेलाच्या पानाला खूप जास्त महत्व आहे. म्हणून बेलाचं पान सुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. 1 असेल, 3 असेल, तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे. देठ काढून घ्यायचंय. त्यानंतर धोत्र्याचे फळ या ठिकाणी मी वाहत आहे. बेलफळ महादेवांना प्रिय आहे, ते वाहून घेत आहे. आता पत्री व्हायची आहे. तुम्हाला ज्या आता सोप्या भाषेत सांगते, फुलाची पाने आणि फळांची पाने असं वाहून घ्यायचं आहे. जास्वंद असेल, जसं की चाफा असेल, आंबा असेल, चिक्कू असेल, अशा ह्याची पानं आपल्याला वाहून घ्यायची. त्यानंतर तुळस वाहून घ्यायची. म्हणजे आपल्याकडं हे असते रुद्राक्षाची माळ, ती पण भगवान शिवशंकरांना प्रिय आहे, ती चढवून घ्यायची आहे. आपल्या
माझ्याकडे जे आहे तेवढ्यातच पूजा करायची आहे. कुठलीही वस्तू नाही म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. आता माझ्याकडं त्यानंतर विड्याचं पान, सुपारी आणि हळकुंड वाहून त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक फूल वाहून घ्यायचं आहे. आणि हळदी कुंकू 5 पानं ठेवली तरीही चालेल, एक विड्याचं पान ठेवलं तरीही चालेल. आता भगवान शिवशंकरांना अजिबात हे लावायचं नाहीये हळदी कुंकू. फक्त बाकीच्या वस्तूंना दिव्याला वगैरे आपण लावून घ्यायचं आहे. आता थोडंसं हवं असेल तर तुम्ही याला सजवू शकता. तर अशा अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते. आता तुम्हाला सांगते, त्यानंतर याची अशी ओटी भरायची. गहू तांदूळ यामध्ये पुडी ठेवायची आणि इथं 3 वेळा लावायची, परत आपल्या छातीला लावायची, इथं लावायची, परत आपल्या छातीला लावायची. असं करून आपल्या माता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे. आता ही ओटी दुसऱ्या दिवशी काय करायचं तेही तुम्हाला सांगते. नैवेद्य म्हणून मी आत्ता इथं सफरचंद ठेवत आहे. कुठलीही 5 फळे ठेवली तरीही चालू शकते. अशा पद्धतीने आपल्याला साधी भोळी सोपी सेवा करायची आहे. सेवा करताना मनापासून करा, त्यात वस्तू कमी असतील तरीही हरकत नाही. आता त्यानंतर बघा, हरताळकेची हे सुद्धा आहे यामध्ये आरती ज्याला आपण म्हणतो. ही आरती आणि हरताळकेची व्रतकथा ही यानंतर वाचून घ्यायची आहे. ती मी हरताळके दिवशी तुम्हाला वाचून दाखवेल, तुम्ही नुसती ऐकली तरीही चालेल. आता याची उत्तर पूजा कशी करायची थोडक्यात सांगते. सकाळी स्नान करून या पूजेच्या ठिकाणी येऊन बसायचं. पूजेचे प्रारंभ केले तसे आचमन आणि संकल्प करावा. फक्त पूजनाच्या ऐवजी उत्तर पूजन असे म्हणावे. देवावर म्हणजे या सगळ्या पूजेवर पाणी शिंपडावे, गंध, फुले आणि अक्षता व्हाव्या, दिवा लावावा, उदबत्ती कापूर लावावा, आरती करावी. देवीकडे आपल्याला हवे ते फलप्राप्ती वरदान मागावे. नंतर पुनरागमनायन असे म्हणून चौरंगावरील गणपती, शिवपिंडसारखी आणि पार्वतीच्या मूर्ती या सगळ्यांवर अक्षता टाकून निरोप घ्यावा. पूजेची फळे, नारळ, विडे इत्यादी सर्व वस्तू ब्राह्मणास द्याव्यात. फुले आणि पत्री निर्माल्यात ठेवाव्यात. आता ह्याची व्रतकथा पण दिलेली आहे यांनी. मंत्र, पुष्पांजली, प्रार्थना, हरतालिकेची आरती हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगेन. आता हे जे पुस्तक आहे हरतालिका व्रत आणि पूजा, यामध्ये खूपच मोठी पूजा दिलेली आहे. एवढी पूजा कुणालाही शक्य नसते, ह्याच्यासाठी गुरुजी बोलवावे लागतात. त्यामुळं तुम्हाला मी जितकी सोपी, जेवढी सोपी पूजा आहे तेवढी तयार म्हणजे दाखवलेली आहे. मात्र सगळे नियम पाळून तुम्हाला ही कथा किंवा ही जी आहे कथा नाही पूजा मी तुम्हाला मांडून दाखवलेली आहे. नारळाची शेंडी देवी म्हणजे खूप सगळीच माहिती दिली आहे बघा. तर तुम्हाला अशा पद्धतीने हे व्रत करायचे आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगते की पूजा कधी करावी. पूजा सकाळी 12च्या आत करावी. काही ठिकाणी आपल्या इथे बघा, जिथे शंकराचं मंदिर असतं तिथे एकत्रितपणाने, एकत्रित पद्धतीने पूजा केली जाते. तर तुम्हाला जर इच्छा असेल एकत्रित पद्धतीने पूजा करायची तर तुम्ही एकत्रित पद्धतीने सुद्धा करू शकता. पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की शांततेत आपल्या घरच्या घरी पूजा करण्याला मला तरी जास्त महत्त्व वाटतं. म्हणून शांतपणे आपल्या घरामध्ये आणि ह्याच्यात ते काय मागायचं आहे तर आपल्या मुलीचं जर मुलीसाठी करत असाल तर मुलीला योग्य वर मिळावा आणि स्वतःसाठी करत असाल तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि मुलींनी मनासारखा पती मिळावा म्हणून ते व्रत धरायचे असते. तर एवढंच मागायचं की माझ्या पतीला आणि माझ्या कुटुंबाला छान असे आरोग्य लाभू दे. तुम्ही जर हे व्रत पहिल्यांदा धरत असाल तरीही आणि नंतर धरत असाल तरीही पूजा सुरू करण्याच्या आधी ती मांडणी झाल्या म्हणजे पूजा सुरू करायच्या आधी संकल्प करायचा. हातात पाणी, अक्षता, फूल घेऊन की मी सुनेत्रा गोत्र, आता आमचं आहे कृष्णार्थ, तर हे गोत्र या कारणासाठी
मी ही पूजा करत आहे, माझ्याकडून महादेवांनी ही पूजा निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावी आणि मी दरवर्षी व्रत धरत आहे आणि धरेल. चुकून खंड पडला असेल तर गेल्या वर्षी केली नाही, गरोदर होते, सुतक होते, काही हरकत नाही. महादेव सगळ्यात भोळे देव आहे, तुम्हाला कोणतीही शिक्षा देणार नाही. व्रत मोडले होते, पुन्हा धरू का? अवश्य धरा. ज्यांना धरावं वाटेल त्यांनी धरा. काही आम्ही विधवा आहे, काही आम्ही डिवोर्सी आहे, काही आम्ही एकटे आहे, किंवा काय जे काही असेल ते, किंवा काहीही कारण असेल, प्रत्येक स्त्री हे व्रत धरू शकते. कारण महादेवांनी किंवा कुठल्याच देवानी अशी शिकवण दिलेली नाही. महादेवांना आपली सगळी बालके एकसारखी आहेत. मग अगदी ते कोणीही असो, आणि अगदी म्हणजे चोर डाकूला सुद्धा महादेवांच्या काय कुठल्याही दरबारात प्रवेश आहे. कारण आपण त्यांच्या पुढे अगदी किडे मकोडे आहोत. त्यामुळे असं मानूच नका की मी करू का, मी केल्यावर काय उपयोग, असं करायचं नाही. आपल्या मुलांसाठी, आपल्या संरक्षणासाठी, आपल्या पतीसाठी जिथं तो असेल तिथं तो सुखी राहावा म्हणून तुम्ही हे व्रत धरू शकता. तर अशा पद्धतीनं अगदी साधे सोपे हे व्रत धरायचे आहे. शेवटी कापूर आरती करायला विसरायचं नाहीये, जी मी तुम्हाला आता बोलता बोलता करून दाखवली. आणि अशी छानशी पूजा तुम्हाला मांडायची आहे. दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितले. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करायचा. या माळेवर 11 माळी या दिवशी ओम नमः शिवाय जप अवश्य करा. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये काहीही चूक असेल, काही कमतरता असेल, मी माणूसच आहे, तरीही मला मनापासून माफ करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सगळ्यांना 26 ऑगस्ट रोजी आहे हरतालिका व्रत. हरतालिका व्रत हे कुमारिका मुली चांगला पती मिळावा आणि सौभाग्यवती स्त्रिया पतीला चांगले आयुष्य मिळावे, आणि कोणतीही स्त्री हे व्रत धरू शकते. या व्रताचे नियम काय आहेत, किंवा या व्रताला उपवास कसा धरावा, किंवा काहीही तुम्हाला माहिती हवी असेल, पूजा मांडणी कशी करावी, पार्थिव शिवलिंग कसे तयार करावे, त्याची पूजा कशा पद्धतीने करावी, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बघू शकाल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली लिंक दिली आहे, ती प्रेस करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.